मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दोघं YouTube चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025चं रजिस्ट्रेशन सध्या सुरू आहे. त्याच्यामध्ये जी काही मुदतवाढ असेल तर ती सध्या मिळालेली आहे. कालच्या दिवसाला एक महत्त्वाची बघा, या ठिकाणी काही उमेदवारांचं जे रजिस्ट्रेशन करताना डोमोसाईल संदर्भात एक प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी बघा महत्त्वाची जी काही कालच्या दिवसाला नोटिफिकेशन आहे तर ते सध्या आलेलं आहे. त्याच्यामुळे जे काही हजारो विद्यार्थ्यांचा या ठिकाणी बघा फायदा होणार आहे आणि ही अतिशय महत्त्वाची आणि गुड न्यूज सध्या बघा आलेली आहे. तर हे पत्र तुम्ही वाचलं असेल, परंतु ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही पॉइंट्स आहेत तर त्या पॉइंटनुसार नेमकं कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ज्या उमेदवारांचं सध्या या ठिकाणी डोमोसाईल आतापर्यंत सध्या काढलेलं नाही, अशा उमेदवारांनी देखील सध्या बघा या ठिकाणी कशा पद्धतीने जो काही फॉर्म आहे तर तो सर्टिफाय करायचा आहे. तर संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाची जी काही उमेदवारांसाठी सूचना इथं कालच्या दिवसाला प्रसिद्ध झालेली आहे. 9/1/2026ला उमेदवारांसाठी सूचना. ह्याच्यामध्ये बघा एक महत्त्वाचा 26/12/2025ला एक सूचना सध्या प्रसिद्ध झाली होती. त्या सूचनेमध्ये काय म्हटलेलं होतं की ह्या ठिकाणी बघा खुल्या जो काही प्रवर्ग आहे म्हणजे ओपन प्रवर्गातून सीटेट परीक्षा दिलेल्या ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली सूट सवलत मिळेल. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट सवलतीचा लाभ घेता येणार नाही. यामुळे काही उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे स्पष्ट करण्यात येते की शिक्षक पात्रता परीक्षा देण्यापूर्वी व परीक्षेच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांना त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू असलेली गुणाची सूट किंवा सवलत मिळेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अशा पद्धतीचं या ठिकाणी जो काही खुलासा आहे तर तो खुलासा करण्यात आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काही EWS संदर्भात आणि ACBC संदर्भात जे काही उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना सीटेट परीक्षेच्या वेळी जे काही अप्लिकेशन करत होते सेंट्रलच्या परीक्षेमध्ये जी काही माहिती आहे तर ती सध्या बघा नोंद होत नव्हती. त्यामुळे ज्या उमेदवारांकडे या ठिकाणी खुल्या प्रवर्गातून सीटेट दिलेले जे उमेदवार आहे त्या उमेदवारांकडे जर आरक्षणाचं प्रमाणपत्र असेल तर त्यांनाच त्या ठिकाणी आरक्षण लागू असलेली जी काही सूट असेल तर ती मिळत होती. त्यानंतर ज्यांच्याकडे आरक्षणाचं प्रमाणपत्र नसेल तर त्यांना कोणत्याही प्रकारची सूट सध्या घेता येणार नाही. अशा पद्धतीचं जे काही खुलासा आहे तर तो खुलासा इथं करण्यात आला आहे. आता यामुळे काही उमेदवारांमध्ये बघा संभ्रम देखील निर्माण झालेला होता. त्याबाबत जी काही स्पष्टता ह्या ठिकाणी करण्यात आलेली आहे ती म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ह्या ठिकाणी देण्यापूर्वी व परीक्षेच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तरच त्यांना त्या प्रमाणपत्रासंदर्भात जे काही आरक्षणानुसार लागू असलेली गुणाची सवलत त्या ठिकाणी मिळणार आहे. याची या उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे तुम्हाला जर सवलत घ्यायची असेल तर तुमच्याकडे आरक्षणाचं जे काही प्रमाणपत्र असेल तर ते असणं बंधनकारक असणार आहे. त्यानंतर महत्त्वाची या ठिकाणी 2 नंबरची जी सूचना आहे तर ती सूचना म्हणजे अतिशय महत्त्वाची इथं सूचना देण्यात आली आहे की राज्यातील कोणत्याही आरक्षणाचा जर लाभ घ्यायचा असल्यास उमेदवारांकडे राज्यात अधिवास असल्याबाबतचे म्हणजे अधिवास प्रमाणपत्र ते त्यालाच आपण काय म्हणतो डोमोसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जर आरक्षणाचा लाभ जर घ्यायचा असेल त्याच्यासाठी आपल्याला डोमोसाईल सर्टिफिकेट हे अत्यंत आवश्यक असणारं सर्टिफिकेट आहे. तथापि बघा काही उमेदवारांकडे जातीचे दाखले आहेत बरोबर, परंतु अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाईल उपलब्ध नाही. आता या ठिकाणी टेट रजिस्ट्रेशन करत असताना जे काही सेल्फ सर्टिफाय संदर्भात डोमोसाईल संदर्भात बघा आपल्याला ऑप्शन येत आहे डोमोसाईल आहे का, तर त्या ठिकाणी काही उमेदवारांकडे डोमोसाईल सर्टिफिकेट सध्या बघा अवेलेबल नाही किंवा मग त्यांच्याकडे जे काही जातीचे दाखले आहे परंतु डोमोसाईल सर्टिफिकेट नाही. तर अशा उमेदवारांसाठी या ठिकाणी सूचना नंबर 2 ही अतिशय महत्त्वाची असणार आहे. तर ज्या उमेदवारांकडे आताच्या घडीला सध्या डोमोसाईल तुमच्याकडे नाही तर अशा उमेदवारांनी काय करायचंय की अशा उमेदवारांनी खालीलपैकी त्यानंतर ब व क मध्ये दर्शवल्याप्रमाणे ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि अतिरिक्त कागदपत्र यामधील प्रत्येकी एक पुरावा एकत्रित PDF करून अपलोड करायचा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा 3 प्रमाणपत्र 1 आणि 2 3 असे जे काही 3 प्रमाणपत्र असेल 3 डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट तुम्हाला एकत्र PDF करून सध्या बघा जे काही डोमोसाईलच्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. ज्यांच्याकडे डोमोसाईल सध्याच्या घडीला नाही अशा उमेदवारांनी ते अपलोड करायचे. आता हे जे 3 डॉक्युमेंट आहे तर हे 3 डॉक्युमेंट नेमके कोणते असणार आहे त्याच्यामध्ये बघा एक म्हणजे ओळखीचा पुरावा असणार आहे, दुसरा
पत्त्याचा पुरावा असणार आहे म्हणजे ॲड्रेस संदर्भात आणि तिसरं जे आहे तर एक अतिरिक्त कागदपत्र असणार आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी अ, ब आणि क अशा पद्धतीने 3 जे आहे तर ते सध्या बघा डॉक्युमेंट ह्या ठिकाणी दाखवण्यात आले आहे. आता ह्याच्यामध्ये तुमच्याजवळ अ मध्ये म्हणजे ह्या ठिकाणी वरीलपैकी जे काही एक जे डॉक्युमेंट आहे तर ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बघा आधार कार्ड असेल, वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे आपण त्याला लायसन म्हणतो वाहनचं, त्यानंतर पासपोर्ट, त्यानंतर पॅन कार्ड, त्यानंतर मतदान कार्ड. तर हे जे काही डॉक्युमेंट आहे ह्यांच्यापैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट सध्या बघा असणं गरजेचं आहे. आता सर्वसाधारण आपल्या सर्वांकडे आधार कार्ड असतं, त्यानंतर आपल्याकडे ह्या ठिकाणी पॅन कार्ड देखील असतं, त्यानंतर आपल्याकडे मतदान कार्ड देखील असतं, बरोबर. हे जे 2 बाबी आहे, ह्या 2 बाबी प्रत्येक उमेदवाराकडे नसतात. तर हे काही हरकत नाही. आता ह्याच्यापैकी तुम्हाला कोणतंही एक डॉक्युमेंट सध्या बघा या ठिकाणी जोडायचं आहे. त्यानंतर पत्त्याच्या पुराव्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला टेलिफोन, गॅस, त्यानंतर वीज देयक, मालमत्ता कर इत्यादी उपयुक्त बिलं, त्यानंतर पासबुक असेल, रेशन कार्ड असेल, भाडे करार असेल. आता आपल्याला माहिती आहे की सर्वांकडे आपल्याकडे पासबुक जो असतो बँकेचा पासबुक, तर हा जरी तुम्ही ह्या ठिकाणी बघा सिलेक्ट केला, हा जरी अपलोड केला, तरी बघा ह्या ठिकाणी पत्त्याचा पुरावा तुमच्या ह्या ठिकाणी क्लिअर होऊन जातं. म्हणजे हे जे काही वरीलपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे. वरीलपैकी कोणतंही या ठिकाणी ओळखीचं एक डॉक्युमेंट. त्यानंतर अतिरिक्त डॉक्युमेंटमध्ये आपल्याजवळ या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याबाबतचे जन्म प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील शाळा सोडल्याचा या ठिकाणी बघा दाखला असेल तुमच्या शिक्षणासंदर्भात. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं जे काही तुमचं पासिंग सर्टिफिकेट आहे, बरोबर, सनद असेल, तर ती इथं बघा म्हटलेली आहे. तिघांपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट सध्या तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. आता तिघांमध्ये आपल्याकडे 10वीचं जे काही प्रमाणपत्र आहे, तर ते बघा प्रत्येकाकडे सध्या असतं. जन्म प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल किंवा तुमच्याकडे या ठिकाणी टी-सी असेल, यापैकी कोणतंही बघा तुमचं एक डॉक्युमेंट सध्या हे असणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर समजा पहिलं डॉक्युमेंट ओळखीच्या पुराव्यामध्ये आधार कार्ड घेतलं, बरोबर. दुसरं या ठिकाणी तुम्ही बँक पासबुक घेतलं. त्यानंतर तिसरं जे असेल तुमचं 10वीचं सर्टिफिकेट घेतलं, प्रमाणपत्र. हे तिघं सध्या बघा जे काही स्कॅन करायचं आहे आणि त्याची तुम्हाला एकत्र एक पी-डी-एफ सध्या बघा बनवून घ्यायची, बरोबर. स्वतंत्र तिघंच्या तिघंच बघा स्वतंत्र बनवायचे नाही, तर हे एकामागे एक अटॅच करून एक पी-डी-एफ सध्या बघा एकत्र बनवायची आहे. आणि ती जी पी-डी-एफ आहे, तर ती पी-डी-एफ तुम्हाला इथं सांगितल्याप्रमाणे जे काही डॉमोसाईल सर्टिफिकेट संदर्भात विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये, जेव्हा आपण सेल्फ सर्टिफाय करतोय, तर त्या ठिकाणी तुम्हाला डॉमोसाईल सर्टिफिकेट आहे का? तर तिथं बघा येस केल्यानंतर हे जे काही पी-डी-एफ असेल, तर ती पी-डी-एफ त्या ठिकाणी तुम्हाला तिन्ही डॉक्युमेंटची एकत्र असलेली एक पी-डी-एफ सध्या बघा अपलोड करायची आहे. आणि जे काही सध्या त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट संदर्भात जे काही माहिती विचारलेली असते, डेट असते, इश्यू डेट आणि सर्टिफिकेट नंबर. तर ह्यापैकी कोणत्याही एका सर्टिफिकेटचा जो काही नंबर असेल, तर तो सध्या बघा तात्पुरता तुम्ही त्या ठिकाणी टाकून द्या. आणि जे काही इश्यू असलेली डेट असेल, तर ती डेट ह्या ठिकाणी जे तुम्ही जॉइन करणार आहे, त्याच्यामध्ये असलेली तारीख त्या ठिकाणी तुम्ही टाकून द्या. त्यानंतर बघा हे तुमचं डोमिसाईल संदर्भात त्या ठिकाणी जे काही पुरावा असेल, तर तो पुरावा इथं अटॅच होणार आहे. आता इथपर्यंत न थांबता तुम्हाला जे काही पुढील सूचनेमध्ये एक महत्त्वाचं या ठिकाणी क्लिअरिफिकेशन केलेलं आहे, की ज्या उमेदवारांनी यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट नाही म्हणून ह्या ठिकाणी जे काही प्रमाणपत्र पूर्ण केले असेल, मात्र त्यांच्याकडे वरीलपैकी अ, ब, क नमूद केलेल्या कागदपत्रांच्या यादीतील प्रत्येकी एक पुरावा उपलब्ध असेल, अशा उमेदवारांनी त्यांचे प्रमाणपत्र अनसर्टिफाय करून योग्य तो पुरावा अपलोड करून प्रमाणपत्र पुन्हा करता येईल, याची नोंद घ्यावी. मात्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी मूळ अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक तुम्हाला असणार आहे. म्हणजे इथं बघा ही महत्त्वाची सूचना इथं देण्यात आली, की आता तुमच्याकडे जे काही सेल्फ सर्टिफाय तुम्ही बिना डोमिसाईलचं म्हणजे डोमिसाईल नो करून जर तुम्ही सर्टिफाय केलेलं असेल, तर पुन्हा तुम्ही अनसर्टिफाय सध्या आधी करून घ्या, बरोबर. आधी अनसर्टिफाय जो असेल, तर तो फॉर्म करून घ्या आणि वरीलपैकी सांगितल्याप्रमाणे अ, ब आणि क मध्ये नमूद असलेले प्रत्येकी एक डॉक्युमेंट कोणतेही तुमच्याजवळ असेल, तर ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी पी-डी-एफ स्वरूपात अपलोड करायचं आहे, बरोबर. पुरावा म्हणून त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला जे काही प्रमाणपत्र असेल किंवा सर्टिफाय जे असेल, तर ते तुम्हाला या ठिकाणी बघा करून घ्यायचं आहे. प्रमाणपत्र पुन्हा एकदा तुम्हाला
ह्या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय करून घ्यायचं आहे. मात्र जे काही तुम्ही डॉक्युमेंट ह्या ठिकाणी जरी अपलोड केले असेल, तरी तुमची जर अंतिम वेळेला जर सध्या निवड झाली, तर ह्या ठिकाणी मूळ कागदपत्र पडताळणीच्या वेळेला तुमच्याजवळ डोमोसाईल सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक असणार आहे. तर हे जे डोमोसाईल सर्टिफिकेट असेल, तर ते तुमच्याजवळ आता जरी नसेल, तर ते तुम्ही त्या ठिकाणी काढायला टाकून द्या. म्हणजे डोमोसाईल नंतर तुम्हाला जरी भेटलं कोणत्याही तारखेचं, ते देखील तुमचं चालून जाणार आहे. म्हणजे तुमची ह्या ठिकाणी मूळ जे काही पडताळणीच्या वेळी तुमचं जवळ मूळ अधिवास प्रमाणपत्र असणं देखील बंधनकारक आहे. आताच्या घडीला सध्या तुम्हाला रजिस्ट्रेशन करता यावं आणि रजिस्ट्रेशन करत असताना डोमोसाईल संदर्भात जो काही आरक्षणाचा लाभ असेल, तर तो घेता यावा ह्या दृष्टीने हे महत्त्वाचा जो काही निर्णय असेल, तर तो सध्या बघा या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे एक प्रकारे जो काही दिलासा असेल, ज्यांच्याकडे डोमोसाईल सर्टिफिकेट नाही, तर अशा उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करताना वरीलपैकी या ठिकाणी ह्यापैकी एक पुरावा, त्यानंतर ह्यापैकी एक पुरावा आणि अतिरिक्त कागदपत्रापैकी एक पुरावा असे हे तिन्हीच्या तिन्ही डॉक्युमेंट कोणतेही तुम्हाला एकत्र PDF करून डोमोसाईलच्या ठिकाणी अपलोड करून जो काही डोमोसाईल संदर्भात आरक्षणाचा लाभ असेल, तर तो ह्या ठिकाणी सध्याच्या घडीला घेता येणार आहे. मात्र तुमची पूर्ण ह्या ठिकाणी जर निवड झाली पुढे भविष्यात, तर त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, त्यावेळेला तुम्हाला डोमोसाईल सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक असणार आहे. म्हणजे तुम्ही आताच्या घडीला सध्या हे 3 डॉक्युमेंट अपलोड करून द्या आणि त्यानंतर डोमोसाईल काढण्याच्या जो काही ॲप्लिकेशन असेल, तर ते तुम्ही करून ठेवा. जेणेकरून तुमच्या हातात जे काही तुमचं मूळ डोमोसाईल असेल, तर ते सध्या बघा तुम्हाला मिळून जाईल. तर सध्या ही प्रक्रिया तुम्हाला करून घ्यायची आहे. त्यानंतर पवित्र पोर्टलची काही रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि नोंदणी केलेल्या स्वप्रमाणपत्राचं सेल्फ सर्टिफाय जे असेल, तर ते करण्यासाठी दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ सध्या इथं देण्यात आलेली आहे. हे देखील लक्षात घ्या. तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया जी आहे, तर ती 14 जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण करून घ्यायची आहे. एकदा जी काही मुदतवाढ आहे, तर ती सध्या इथं 14 तारखेपर्यंत मिळालेली सध्या आपल्याला पाहायला मिळते. तर तुमच्याकडे वेळ आहे. संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थितरित्या करून घ्या. तर ही महत्त्वाची जे काही गुड न्यूज ह्या ठिकाणी जे काही डोमोसाईल धारक उमेदवार ज्यांच्याकडे न होतं, त्यांच्यासाठी बघा इथं आलेलं आहे. तर ह्यापैकी व्यवस्थित प्रक्रिया करून घ्या. अजून या संदर्भात काही अडचणी असेल, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर हे महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर आपलं टेलिग्राम चॅनल ते देखील तुम्ही जॉइन करू शकता. संपूर्ण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेलं आहे. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.